नामिने नमो विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामी निति नामिने नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे आकाश जय चंपू। श्री कृष्ण चैतन्य प्रभु हरे नित्यानंद कृष्णा चंपू। श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद हरे कृष्ण 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 हरे 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 राम राम हाँ राम हरे हरे चंपू। हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्णा. तर सर्व भक्तांचं हार्दिक स्वागत आहे आपल्या आजच्या शुक्रवारच्या साप्ताहिक सेवेमध्ये. तर आपण रामायणाबद्दल सध्या श्रवण करत आहोत, राम भगवंतांबद्दल सध्या श्रवण करत आहोत. तर चालू करण्यापूर्वी आपण एक मिनिटामध्ये राम भगवंतांना प्रार्थना करूया. पूज्यन्तं राम रामेति मधुरं मधुराक्षरम् आरुह्य कविता शाखां वन्दे वाल्मीकि कोकिलं रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीताया पतये नमः. रामं रामानुजं सीतां भरतं भरतानुजं सुग्रीवं वायुसूनं च प्रणमामि पुनः पुनः. चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् एकैकमक्षरं पुंसां महापातकनाशनम्. हरे कृष्ण. जय श्रीराम. तर सर्व भक्तांचं हार्दिक स्वागत आहे. थोडस तुम्हाला दिसण्यामध्ये प्रॉब्लेम येईल कारण महाग बल्ब चालू आहे आणि मी उमरग्यामध्ये आहे सध्या. उद्यापासून श्रीमान विठ्ठलान प्रभूजींची या ठिकाणी भागवत कथा आहे. तर मग त्यासाठी आम्ही इथं आलेलो आहोत, एका भक्तांच्या घरी बसलोय. थोडस असुविधा होईल आजच्या दिवस, व्यवस्थित चेहरा दिसायचा नाही माझा. तर हार्दिक स्वागत आहे सर्वांचा. आवाज क्लिअर येतोय ना? अंतर्यामी चैतन्य प्रभूजी आवाज येतो ना? ओके. तर आपण मागच्या वेळेस खूप सुंदर प्रसंग बघितला. राम भगवंत आणि सीतामातेचा विवाह, आणि त्याच्यामध्ये आपण वेगवेगळे, आपण त्याच्यातनं काय शिक्षण घेऊ शकतो, शिक्षा घेऊ शकतो, हे पण आपण बघितलं. आणि खूप सुंदर प्रसंग होता तो राम भगवंत आणि सीतामाता यांच्या विवाहाचा. तर आता विवाह झालेला आहे, जास्त वेळ घेत नाही मी, आपण चालू करूया डायरेक्ट. तर आता विवाह झालेला आहे राम भगवंतांचा आणि सीतामातेचा. आणि राम भगवंत आणि सीतामाता आणि भगवंतांचे तीन भाऊ हे सगळे आता अयोध्येला आलेले आहेत परत. आणि अयोध्येला आल्यानंतर जी कैकेयी माता आहे, तर कैकेयी मातेचं इतकं प्रेम आहे राम भगवंतांवरती की कैकेयी माता राम भगवंतांशिवाय एक क्षण सुद्धा राहू शकत नाही. इतकं प्रेम, कौशल्यापेक्षा जास्त प्रेम कैकेयी माता राम भगवंतावर करतात. आणि तुम्हाला सांगू का, वाल्मिकी रामायणामध्ये असा उल्लेख आहे की ज्या वेळेस राम भगवंत सीतामाता अयोध्येमध्ये आले ना, तर कैकेयी मातेला सगळ्यात प्रिय असलेलं त्यांचं एक काय म्हणतात त्याला, भवन, त्याचं नाव आहे कनक भवन. ते कनक भवन म्हणून एक भवन कैकेयी मातेला दशरथ महाराजांनी गिफ्ट केलेलं होतं. खूप सुंदर भवन आहे ते. ज्यावेळेस सीता माता आणि राम भगवंत आले ना, तर कैकेयी मातेनी सीता मातेला बोलून घेतलं आणि सीता मातेला ते कनक भवन जे आहे ना, ते त्यांना गिफ्ट करून टाकलं. म्हणे माझं सगळ्यात प्रिय जे भवन आहे कनक भवन, मी तुला गिफ्ट देते. तर इतकं प्रेम कैकेयी माता राम भगवंतावर आणि सीता मातेवर करतात. तर सीता माता राम भगवंत हे आलेले आहेत अयोध्येमध्ये. आणि काही दिवस सुखाने संसार चालू आहे, सगळं आनंदात आहे. एके दिवशी काय झालं, दशरथ महाराज अं, सकाळी स्नान केलं दशरथ महाराजांनी, आणि आरशासमोर आलेले आहेत आणि आरशासमोर असं केस विंचरत होते. असे केस विंचरत असताना दशरथ महाराजांना एक केस त्यांचा पांढरा झालेला दिसला. आणि जसा केस पांढरा झालेला दिसला, दशरथ महाराजांनी असं लक्षपूर्वक बघितलं, म्हणजे एक केस माझा पांढरा दिसतोय. आणि लगेच दशरथ महाराजांच्या लक्षात आलं की म्हणे मी काय झालोय आता, म्हातारा झालेलो आहे, आणि मला आता हे राज सिंहासन सोडावं लागेल. लक्षपूर्वक आहे का? बघा दशरथ महाराज म्हणजे पूर्वीच्या काळचे जे लोक होते ना, किती एकदम सेन्सिटिव्ह. म्हणजे एक केस पांढरा झाला तर लगेच ते संसारामधून विरक्त व्हायचे, आणि ते त्यांचा मुलगा आहे तर त्यांना गादीवर बसवायचे. पण आता तसं नाही. बघा कलियुगामध्ये आहे ना, आपण सगळे धृतराष्ट्र आहे. धृतराष्ट्र, धृतराष्ट्र म्हणजे समजतं का तुम्हाला? महाभारतामध्ये भगवद्गीतेमध्ये जो एक श्लोक म्हणला ना पहिला धृतराष्ट्राने, जो कौरवांचा वडील आहे धृतराष्ट्र. तर धृतराष्ट्र म्हणजे काय माहिती का? धृतराष्ट्र म्हणजे धृत अधिक राष्ट्र. धृत म्हणजे काय? चिटकून बसलेला. आणि राष्ट्र म्हणजे काय? सत्ता. सत्तेला चिटकून बसलेला, त्याला म्हणतात धृतराष्ट्र. आपण सुद्धा सगळे धृतराष्ट्र आहेत.
म्हणजे कसं, आपण बघा शरीराला चिटकून बसलो, शरीर आपल्याला सोडायचं नाही, आपल्याला नातेवाईक सोडायचे नाहीत, आपल्याला पैशाला आपण आसक्त झालेलो आहेत, पैशाला चिटकून बसलेलो आहोत. आणि जे काय आपल्या शरीराशी संबंधित जेवढ्या गोष्टी आहेत ना, नातेसंबंध म्हणा, जे काय वस्तू आहे शरीराशी संबंधित, आपण सगळ्याला चिटकून बसलोय आणि आपल्याला ते सोडायचंच नाही. आणि आपण सोडायला तयारच नाहीत. पण तुम्हाला सांगू का, ह्या सगळ्या गोष्टी सुटणार आहेत जे शरीराच्या संबंधित आहेत ना, त्या सगळ्या. आणि दशरथ महाराजांचा एक केस फक्त पांढरा झालेला आहे, तरी त्यांनी लगेच निर्णय घेतला, क्विक निर्णय. म्हणजे आता राम गादीवरती बसला पाहिजे. लक्षपूर्वक आहे का? आणि आत्ताच प्रभुपादांनी सुद्धा भागवतामध्ये बऱ्याच तात्पर्यामध्ये सांगितलेलं आहे की आत्ताचे राजकारणी असे आहेत, राजकारणी लोक, की पूर्ण म्हातारे झालेले आहेत, एक पण केस राहिलेला नाही डोक्यावरती. आणि चालता सुद्धा येत नाही असे व्यक्ती आहेत. पण ते खुर्ची सोडायला तयार नाहीत, सत्ता सोडायला तयार नाहीत. लक्षपूर्वक आहे का? असे लोक कलियुगामध्ये आहेत. पण दशरथ महाराज तसे नाहीत. दशरथ महाराजांनी बघितल्या बघितल्या लगेच निर्णय घेतला, म्हणे राम गादीवर बसला पाहिजे. आणि दशरथ महाराजांनी अनाउन्समेंट केलेली आहे. लक्षपूर्वक आहे का? एकत्रित आपण एक काय शिकू शकतो माहिती का, की प्रत्येक गोष्ट आहे ना आपल्याकडनं सुटणार आहे आपल्या हातातनं. वेळ जो आहे ना, जसं समजा आपण हातामध्ये जर वाळू घेतली, वाळू, आणि ती वाळू आहे ना, आपली इच्छा तुम्ही किती पण असं तिला पॅक धरा मुठीमध्ये, थोडी 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 वाळू आहे ना मुठीतनं निसटते खाली. तसं आपलं जे आयुष्य आहे ना, हे बघा, एक एक दिवस आपल्या आयुष्यात असं निघून चाललाय. तुम्ही किती पण धरून ठेवा, तो दिवस आपल्या आयुष्यात थांबणारच नाही. कारण काय माहिती का, सूर्य आहे ना, सूर्यदेव जे आहेत ना, सूर्यदेव येतात आणि मावळतात आणि एक दिवस घेऊन जातात. बघा, आज सूर्यदेव आले, तुमच्या आणि माझ्या आयुष्यातले एक दिवस घेऊन गेले. उद्या परत उगवणार, परत एक दिवस घेऊन जाणार, परत परवा दिवशी उगवणार, परत एक दिवस घेऊन जाणार. आणि हा एक एक दिवस जो आहे ना आपल्या आयुष्यातला, हा निघून चाललेला आहे, आपण त्याला पकडू नाही शकत. लक्षपूर्वक आहे का? तर मानसिकता काय पाहिजे माहिती आहे का आपली, की प्रत्येक गोष्ट सोडायला तयार पाहिजे. तुम्हाला एक उदाहरण सांगतो खूप समजण्यासारखं, सुंदर. जसं एखादे समजा नवरा बायको आहेत आणि त्यांना एक मुलगी जन्मली. तर ते आई वडील जे असतात ना त्या मुलीचे, ते मुलगी जन्मल्या त्यांची मानसिकता अशी झालेली असते की ही 20-22 वर्षानंतर आम्हाला सोडून जाणार आहे. म्हणजे मुलीला त्यांनी सोडत नाहीत लगेच, पण सोडण्यासाठी तयार असतात. तशी मानसिकता त्यांची तयार झालेली आहे. तसं लक्षपूर्वक आहे का, आपल्याला पण एक ना एक दिवस सगळं सोडून जायचं, शरीर सोडायचंय, सगळं सगळं सुटणार आहे. सोडायचं काहीच नाही सध्या, पण तयार राहायचं सोडणं, कारण कुठल्याही क्षणी काही होऊ शकतं. पण तयार राहायचं. हे दशरथ महाराजांच्या उदाहरणावरून आपण या ठिकाणी शिकू शकतो. आणि मग दशरथ महाराजांनी अनाउन्समेंट केली अयोध्येमध्ये, की म्हणे राम राजा होणार आहे, आता भगवंत राजा होणार आहेत, राम राजा होणार आहे, आणि मी आता सिंहासनावरनं खाली येणार आहे. आणि अनाउन्समेंट केली अशी. अनाउन्समेंट ऐकली काय नाव तिचं, मंथरा. मंथराने ऐकलं. आणि मंथरा जशी अनाउन्समेंट ऐकली की राम राजा होणार आहेत, मंथरा लगेच पळत आली आणि काही तिच्या रूम मध्ये बसली होती. आणि काही मंथरा आली अशी काठी टेकवत लंगडत लंगडत आली, कुबडी होती आधीच. आली आणि काही केले, म्हणले काही काही, काही म्हणे तुला तू ऐकलंस का काय? ती म्हणली काय झालं, काय काय ऐकलं? तर मंथरा म्हणली राम राजा होणार आहे. जसं ऐकलं राम राजा होणार आहे, इतक्या प्रसन्न झाल्या काही काही म्हणता, इतके म्हणे या दिवसासारखा आनंदाचा दिवस माझ्या आयुष्यामध्ये आजपर्यंत आलेला नाही म्हणे, राम राजा होणार आहे. मंथरा काय म्हणली, काही काही राम राजा होणार आहे. काही काही म्हणली हो मी आत्ताच ऐकलं राम राजा होणार आहे, मी खूप प्रसन्न आहे म्हणे, काय पाहिजे तुला सांग, तिजोरीच्या चाव्या देऊ, का सोन्याचे हार देऊ, काय काय देऊ तुला, सांग तू पाहिजे ते देते. मंत्रा काय म्हणली, काही काही राम राजा होणार आहे. काही काही म्हणली हो अगं किती वेळेस सांगतील, मी ऐकलंय म्हणे माझा राम राजा होणार आहे. मंत्रा परत म्हणली काही काही राम राजा होणार आहे. लक्षपूर्वक आहे का? संगतीचा परिणाम खूप खतरनाक असतो. आपण कोणाची संगत करतो ना, एक एक दिवस त्याचा प्रभाव आपल्यावरती नाही पडणार, दुसऱ्या दिवशी नाही पडणार, तिसऱ्या दिवशी नाही पडणार, चौथ्या दिवशी 100% पडणार. लक्षपूर्वक आहे का? तुम्ही तुम्ही जर भक्तांचा संघ करत नसाल, आणि तुम्ही जर व्यसनी मुलगा आहे, समजा एखादा व्यसनी मित्र आहे, तो वाया गेलेला आहे आणि वाईट गोष्टी करतोय, त्याच्यासोबत तुम्ही राहताय, आणि तुम्ही जर असं म्हणत असाल नाही प्रभूजी, माझी मानसिकता खूप स्ट्रॉंग आहे आणि मी किती जरी वाईट मुलांसोबत राहिलो तरी बिघडणार नाही, असं तुम्हाला वाटतंय, एक दिवस नाही बिघडणार, 2 दिवस नाही, 3 दिवस नाही, चौथ्या दिवशी तुम्ही पण बिघडणार. तुम्ही पण त्यांच्यासोबत बसणार. लक्ष, हे संघाचा परिणाम आहे. म्हणून संघ खूप महत्वाचा आहे. म्हणून तर भागवतामध्ये सांगितलं की तुलयाम लवे नापी न स्वर्गम न पुनर्भवम भगवत भक्ती संघस्य भक्तानाम किमुताशिष. असं सांगितलं की भगवंतांच्या भक्तांचा एक सेकंदाचा क्षण सुद्धा, संघ सुद्धा स्वर्गामधल्या हजारो वर्षाची बरोबरी नाही करू शकत. एवढं भगवंतांच्या भक्तांचा संघाचा परिणाम आहे. लक्षपूर्वक आहे का? म्हणून आपण संघ कोणाचा करतो ना, हे बघा, आपला जसा संघ असेल ना तसा आपण बनू. तुम्ही भक्तांचा संघ करा, तुम्ही भक्त बनचाल.
तुम्ही दारुड्याचा संघ करा, तुम्ही दारुडे बनचाल. लक्षपूर्वक ऐका. तर मंथरा मंथराचा संघ केलेला आहे कैकेयीनं. आणि मंथरा तिला सारखं सारखं कैकेयीच्या मनावरती हे बिंबवते की कैकेयी राम राजा होणार आहे. कैकेयी म्हणते अगं हो मला समजलंय राम राजा होणार आहे, मी खूप प्रसन्न आहे. नंतर मंथरा काय म्हणली 6व्या वेळेस, कैकेयी राम राजा होणार आहे म्हणजे कौशल्या महाराणी होणार. आणि कौशल्या जर महाराणी झाली तर जसं कौशल्या म्हणेल, म्हणजे महाराणी म्हणजे अं, राजकुमाराची आई कौशल्य माता होणार, राजमाता होणार, राजमाता. तर जर कौशल्य राजमाता झाली तर तुझं काय म्हणे, जसं कौशल्य सांगेल तसं तुला ऐकावं लागेल आणि तू दासीपेक्षा तुला काही किंमत नसणार म्हणजे जास्त, तू दासीच असणार. आणि हे ज्यावेळेस काही ऐकलं आणि त्याने विचार चालू केला काय करावं. लक्षपूर्वक काय का. आणि मग हे बघा, जो आपण अशा व्यक्तींचा संघ करतो ना, जसं हरे कृष्णामध्ये आपण आलो, तर काही काही घरामधले लोक असतात म्हणा किंवा बाहेरचे लोक असतात, ते आपल्याला सांगतात म्हणजे हरे कृष्णाच्या नादी लागू नको, ते लोक लय वाया गेलेले आहेत. आमच्या गल्लीत म्हणायचे तसं मला. आमच्या गल्लीमध्ये माझा एक मित्र आहे बरं का, त्याचं नाव नाही घेत मी, माझ्या जवळच राहतो शेजारी. तर तो आहे ना 2017, 16, 17, 18, 16, 17 2 वर्ष आमच्या सोबत असायचा, प्रचाराला सगळीकडे यायचं. नंतर त्याच्या आईने आहे ना त्याला शपथ घातली, म्हणे तू जर त्या लोखंडेच्या पोरासोबत दिसला ना, म्हणे आमचा अण्णा लोखंडे, म्हणे तू जर त्या लोखंडेच्या पोरासोबत दिसला ना, म्हणे तर माझं मेलेलं तोंड बघशील. आईने शपथ घातली, काय माहिती का, कारण लोखंडेचा मुलगा हरे कृष्णवाल्याच्या नादीला लागला. आणि तुम्हाला सांगू का, जगामध्ये असे लोक आहेत, तुम्ही म्हणजे अनुभवला असेल की कुठल्याही देवी देवताची भक्ती करा, तुम्हाला कोणी अडवणार नाही. पण जर तुम्ही कृष्ण भक्ती करायला लागले ना, सगळ्या जगाचं लक्ष तुमच्यावर, सगळे फोकस. असं माझ्या माझ्या डोक्यावरती कसं फोकस आहे सध्या तुम्हाला दिसतोय, तसा फोकस त्या व्यक्तीवरती येतो माहितीये का. जो कृष्ण भक्ती करायला लागला ना, तुम्ही खंडोबाच्या मंदिरात जा, शिवजींच्या मंदिरात जा, अंबाबाईच्या मंदिरात जा, सगळीकडे जा, तुम्हाला कुणी काय नाही म्हणणार. पण कृष्ण मंदिरात जर दिसला तर लगेच शेजारचे सांगतात, तुमचं पोरग ते कृष्णाच्या मंदिरात दिसलं होता ना, त्याच्याकडे जरा लक्ष द्या, वाया जाईल. लक्षपूर्वक आहे का. म्हणजे भगवंतांच्या भक्तीला लागलं ना, असे विरोध करणारे खूप असतात. इथं मंत्राने तेच केलंय. आणि मग मंत्राचं ऐकून ऐकून काही काहीचं मन परिवर्तन झालेलं आहे. आणि मग मन परिवर्तन झाल्यानंतर काही काहीच्या लक्षात आलं की आपले काय हाल होणार आहेत नंतर, भ्रम आहे तिचा तसा. आणि मग तिनं ठरवलं म्हणे काय, आता दशरथ महाराजांकडे जायचं आणि दशरथ महाराजांना 2 वरदान मागायचे. एक वेळेस दशरथ महाराज युद्ध करत असताना कैकेयीनं दशरथ महाराजांचे प्राण वाचवले होते. आणि मग त्यावेळेस दशरथ महाराजांनी कैकेयीला असं वरदान दिलं होतं, म्हणे तू कुठलेही वरदान माग मला, मी 2 वरदान माग म्हणे कुठलेही, मी तुला देतो. तर कैकेयी काय म्हणले होते त्यावेळेस की हे दशरथ महाराज म्हणे वेळ आल्यानंतर मी तुम्हाला मागेल. लक्षपूर्वक आहे का. आणि आता ती वेळ आलेली आहे. म्हणून या घटनेत आपण काय शिकू शकतो माहिती का, जास्त आनंदात असल्यानंतर पण कोणाला शब्द द्यायचा नाही, आणि जास्त दुःखात असल्यानंतर पण कोणाला शब्द द्यायचा नाही. काय होतं कधी कधी आनंदामध्ये असल्यानंतर असे काय आपल्याकडनं वचन निघून जातात. एकदम खुश आहे, आता समजा रिझल्ट लागला किंवा अकाउंटवर पैसे आले, लाडक्या बहिणीचे पैसे आले, किंवा समजा आनंदाची गोष्ट घडली आणि विठ्ठल आणि प्रभूजी म्हणले, हा आता बघ तुझं सगळं चांगलं झालं, आता आता काय करणार तू, काय संकल्प करणार. प्रभूजी मी एवढा खुश आहे ना म्हणे, मला जॉब लागला प्रभूजी, आजपासून संकल्प प्रभूजी वचन देतो प्रभूजी 16 माळा जप करणार. कशामध्ये वचन दिलं माहितीये का, आनंदामध्ये. लक्षपूर्वक आहे का. आनंदामध्ये वचन दिलं. आनंदामध्ये वचन दिल्यानंतर नंतर ते पूर्ण करणं होत नाही, कारण रोज 1 माळ 2 माळ करणारा मुलगा काय म्हणतात आनंदाच्या भरात वचन दिल्यानंतर 16 माळा कसं करणार. पण तो दिलं वचन त्यांना प्रभूजींना, लक्षपूर्वक आहे, नंतर तो पूर्ण नाही करणार. म्हणून आहे ना, शब्द दिलो ना आपण कोणाला, वचन द्यायला ना कोणाला, तर 1000 वेळेस विचार करायचा. दुःखामध्ये कुठलं प्रॉमिस नाही करायचं, आणि सुखामध्ये पण कुठला शब्द नाही द्यायचा. हे या उदाहरणावर आपण शिकू शकतो. दशरथ महाराजांनी कैकेयीला सांगितलेलं आहे, म्हणे तुला कधी पण वरदान माग मी देतो. आणि आज कैकेयी माता कोपभवन मध्ये जाऊन बसल्यात. दशरथ महाराज आले, म्हणे काय झाले महाराणी, तुम्ही का रुसलात. तर मग कैकेयी माता म्हणल्या, बोलायला तयार नाहीत. दशरथ महाराजांनी खूप विनंती केल्यानंतर सांगितलं, म्हणे महाराज मला 2 वरदान पाहिजे, तुम्ही मला वचन दिलं होतं. दशरथ महाराज म्हणले हो मागा ना, म्हणले त्यात काय तेवढं विचार करण्यासारखं. दशरथ महाराजांनी कधी कल्पना केली नसेल की आता शब्द कुठले येणार आहेत पुढे. आणि मग कैकेयीने पहिलं वरदान मागितलं. पहिलं वरदान काय मागितलं दशरथ महाराज, म्हणे राम राजा होणार नाही. लक्षपूर्वक आहे का. पहिलं पहिलं काय, राम राजा होणार नाही. आणि काय म्हणे, रामाला 14 वर्ष वनवासाला पाठवायचे. लक्षपूर्वक आहे का. पहिलं वरदान काय, राम 14 वर्ष वनवासाला गेला पाहिजे. आणि दुसरं वरदान काय मागितलं, माझा मुलगा भरत राजा झाला पाहिजे. हे 2 वरदान मागितले, आणि जसे ऐकले दशरथ महाराजांनी, दशरथ महाराज तिथंच मूर्छित होऊन पडले.
राम भगवंतांना वनवासाला पाठवायचे. लक्षपूर्वक आहे, कारण एवढी आसक्ती आहे दशरथ महाराजांची भगवंतांमध्ये, राम भगवंतामध्ये, सारखं राम 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 भगवंताचं चिंतन. आणि राम भगवंताचा विरह सहन नाही होत दशरथ महाराजांना. तर दशरथ महाराज खूप नंतर मूर्छित होऊन पडलेले आहेत, पण आता वचन दिलेलं आहे पत्नीला. मग दशरथ महाराजांनी काळजा म्हणतो ना आपण, काळजावरती जड अंतःकरणाने निरोप राम भगवंतांना पाठवला. तसा प्रसंग खूप मोठा आहे बरं का. मी तुम्हाला खूप शॉर्ट मध्ये सांगतोय, पण आपल्याला 9 वाजता संपवायचं आहे. लक्षपूर्वक आहे का. तर दशरथ महाराजांनी राम भगवंतांना निरोप पाठवला. आता बघा राम भगवंतांची काय रिएक्शन आहे. लक्षपूर्वक आहे का. राम भगवंत कसे आहेत, निरोप घेऊन आलेत राम भगवंताकडे. आदल्या दिवशी राम भगवंतांना समजलं की उद्या राजा होणार आहेत, तरी राम भगवंत जास्त खुश पण नाहीत. हा ठीक आहे राजा होणार आहे, ठीक आहे, म्हणजे असं आपण नाही का उत्साहामध्ये खूप आनंद झाला, आता काय करू काय नाही, कुणाला सांगू कुणाला फोन करू, नुसते फोन डायल करायचे, असं झालं तसं झालं. तसे नाहीत भगवंत. एकदम सुख दुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जय, भगवंत सांगतात गीतेमध्ये. जो स्थितप्रज्ञ व्यक्ती आहे ना, म्हणे स्थितप्रज्ञ, अर्जुनाने भगवंतांना स्थितप्रज्ञ व्यक्तीची व्याख्या विचारली होती. म्हणजे स्थितप्रज्ञ व्यक्ती कसा असतो. काय म्हणला अर्जुन, की स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधीस्तस्य केशवे. हे भगवंता म्हणे स्थितप्रज्ञ व्यक्ती कसा असतो, तो बोलतो कसा, बसतो कसा, चालतो कसा. तर इथं एक उदाहरण आहे त्याचं, काय सुख दुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जय. म्हणजे जो स्थितप्रज्ञ व्यक्ती आहे ना, सुखामध्ये दुःखामध्ये नेहमी स्टेबल असतो, आहे ना. तो जास्त सुखामध्ये आनंदी पण होत नाही आणि दुःखामध्ये जास्त टेन्शन पण घेत नाही. तसे भगवंत आहेत. आणि ज्यावेळेस भगवंतांना समजलं होतं ना राजा होणार आहे, तरी भगवंत शांतच होते. आणि आता तो निरोप घेऊन आलेला आहे सैनिक, आणि भगवंतांना निरोप दिलेला आहे म्हणे, हे राम, म्हणे हे राजकुमार, म्हणे तुम्हाला उद्या राजसिंहासनावर बसवणार नाहीत, निर्णय थोडा बदललाय, तुम्हाला 14 वर्ष वनवासाला जायचं. राम भगवंतांनी ऐकलं. जरा तरी चेहऱ्यावरती समजा आपल्याला जर कोणी सांगितलं, समजा समजा एखादे नवरा बायको येतं, त्यांनी 60-70 वर्ष त्यांचं आयुष्य मेहनत करण्यामध्ये गेले, आणि 60-70 वर्ष मेहनत करून त्यांनी समजा एखादा बंगला बांधला, आणि बंगला असा नवीनच बांधला, आजच वास्तू शांती झाली, आणि उद्या मुलगा काय म्हणला, दोघा जणांनी पण घराच्या बाहेर निघायचं. मला सांगा निघेल का तो व्यक्ती घराच्या बाहेर, काय त्याच्या चेहऱ्यावरती एक्सप्रेशन येतील आई वडिलांच्या. तसं राम भगवंतांना आता राज्यातनं बाहेर जायचंय, आणि 1 दिवसासाठी नाही, महिन्यासाठी नाही, वर्षासाठी नाही, 14 वर्षासाठी. राम भगवंत इतके आनंदित झाले. भगवंत काय म्हणले, अरे वा, म्हणले बरं झालं म्हणे मला अरण्यामध्ये आता निसर्गाच्या सानिध्यामध्ये राहता येईल. लक्षपूर्वक आहे का. ऍक्च्युली राम भगवंतांनी जो अवतार घेतला होता ना, तो याच्यासाठीच घेतलेला, खास सीता मातेसाठी. मी पहिल्या लेक्चर मध्ये सांगितलं होतं बघा, की लक्ष्मी माता एक वेळेस भगवंतांना वैकुंठामध्ये बोलत असताना म्हणलं की भगवंता, मला एक्सक्लुझिव्ह टाइम तुम्ही मला कधी देणार, कारण तुम्ही नेहमी बिझी असता तुमच्या भक्तांमध्ये, तुमचे भक्त तुम्हाला बोलवतात, तुम्ही जाता, मला कधीच तुम्ही वेळ देत नाही. तर भगवंत म्हणले, हे लक्ष्मी, तुझ्यासाठी खास स्पेशल वेळ 14 वर्षाचा असेल म्हणे, आपण राम अवतार मी घेणार आहे खास तुझ्यासाठी. तर तो पण एक उद्देश आहे भगवंतांचा, वनामध्ये जायचा, निवांत राहणे सीता मातेसोबत. आणि दुसरे भक्त जे हजारो ऋषीमुनी, लाखो ऋषीमुनी अरण्यामध्ये वाट बघतात भगवंतांची, त्यांना पण दर्शन द्यायचं होतं. आनंदित झाले भगवंत, लगेच स्वीकार केला भगवंतांनी. लक्षपूर्वक आहे का. या प्रसंगात आपण काय शिकू शकतो, की बघा भगवंतांना समजलं होतं, काल काय समजलं, उद्या राजा होणार आहेत, आणि लगेच दुसऱ्या दिवशी काय सांगितलं होतं, सकाळी म्हणे तुम्ही राजा नाही, तुम्हाला कुठे जायचंय, 14 वर्ष वनवासाला. तर भगवंताच्या चेहऱ्यावरती एक पण असं एक्सप्रेशन नाही की मला दुःख झालंय म्हणून. लक्षपूर्वक आहे का, लगेच स्वीकार केलं भगवंतांनी लगेच. तर ही जी ऍटिट्यूड आहे ना, हा ऍटिट्यूड आपला पाहिजे. म्हणजे काय म्हणतो त्याला आपण, फ्लेक्झिबल, कुठल्याही सिच्युएशन मध्ये लगेच मॅच आपण झालं पाहिजे. पण ते खूप अवघड आहे तसं, म्हणजे गप्पा मारणं खूप सोपं आहे. जसं मी आता तुम्हाला सांगतोय, म्हणजे मी खूप शहाणा आहे अशातला भाग नाही, मी पण संसारिकच माणूस आहे. आपण सगळे संसारिकच आहेत, आपण काही खूप शहाणे नाहीत, म्हणजे मी तरी. लक्षपूर्वक आहे का. सांगणं सोपं आहे, पण ऍक्च्युली प्रॅक्टिकल मध्ये ज्यावेळेस समोर येईल ना, त्यावेळेस खूप अवघड आहे ते फेस करणं. जसं भगवंतांना बघा, अचानक सिच्युएशन समोर आली, निघायचंय, जंगलामध्ये जायचंय 14 वर्षासाठी. लक्षपूर्वक आहे का. परीक्षित महाराज, परीक्षित महाराजांनी विचार केला होता का. परीक्षित महाराजांनी ज्यावेळेस समीक ऋषींच्या गळ्यामध्ये साप टाकला, तर आणि परीक्षित घरी निघून गेले. आणि पृथ्वीचे सम्राट आहेत, एक क्षत्रिय सम्राट आहेत परीक्षित महाराज. त्यांनी कधी कल्पना पण नाही केली की मला आता थोड्या वेळानं काय बातमी येणार आहे. आणि लगेच थोड्या वेळानं बातमी आली, काय बातमी आली, की म्हणे हे परीक्षित महाराज, तुम्हाला श्रृंगी ऋषींनी श्राप दिलाय, आणि 7 दिवसामध्ये तुमचा तक्षक नावाचा साप चावून मृत्यू होणार आहे. तुम्ही विचार करा गुरुजी, जे ऑनलाईन ऐकतायत ना, तुम्ही विचार करा जरा, की अशी सिच्युएशन आहे, आपण खूप गाफील आहेत. म्हणजे आपल्याला असं वाटतं की मला मृत्यू येणारच नाही, मी निवांत राहतोय. आपण सकाळी 9ला 10ला उठतो, दिवसभर फिरणं, एन्जॉय करणं, इंद्रिय तृप्ती करणं,
असं वाटतंय की मला मरणच येणार नाही. पण तुम्हाला सांगू का, एके दिवशी अशीच अचानक बातमी येते किंवा असाच अचानक काळ येतो आणि घेऊन जातो त्या व्यक्तीला. लक्षपूर्वक आहे का? तर त्याच्यासाठी आपण तयार राहायला पाहिजे. लक्षपूर्वक आहे का? तिसरं उदाहरण, विदुरजी. महा हरे कृष्ण. तर लाईट गेलेली आहे, क्षमा करा. तुम्हाला माझा आवाज ऐकू येईल. तर विदुरजी जे आहेत ना महाभारतामध्ये, विदुरजींनी पण अशी कल्पना केली नाही. विदुरजी राज्यसभेमध्ये आहेत, विदुरजी. आणि दुर्योधनाला समजून सांगलेत विदुरजी की हे दुर्योधन, म्हणे पांडवांना त्यांची जे हक्क आहे तो देऊन टाक. किंवा भगवंत 5 गाव मागायला लागले, 5 गाव देऊन टाक. लक्षपूर्वक आहे का? तर विदुरजी आहेत ना, विदुरजी, विदुरजींना दुर्योधनाने एका क्षणामध्ये काय म्हणलं दुर्योधन माहिती का विदुरजींना? अं, म्हणे हा जो आहे ना म्हणे, हा व्यक्ती, हा आमचं मीठ खातो आणि पांडवांचं शुभ चिंततो. म्हणे याला आत्ताच्या आता हस्तिनापूरच्या बाहेर काढा. लक्षपूर्वक आहे का? विदुरजींना एका क्षणात हस्तिनापूरच्या बाहेर काढलेलं आहे दुर्योधनाने. म्हणजे काय सिच्युएशन असेल विदुरजींवरती, त्यांनी कधी असं विचार पण नसेल केला की आता पुढच्या क्षणी मला काय फेस करावं लागणार आहे. तसंच सेम भगवंतांसोबत झालं इथं. आणि मग भगवंतांनी स्वीकार केलेला आहे. आणि दशरथ महाराजांच्या चरणाला स्पर्श केलाय. दशरथ महाराज आता म्हणजे काय म्हणतात त्याला, भगवंतांच्या विरहामध्ये प्राण त्यागण्याच्याच याच्यामध्ये आहेत. आणि भगवंत निघालेत वनवासाला, तेवढ्यात सीतामाता आल्या. आणि सीतामाता आल्या, भगवा ड्रेस घालून आल्या, भगवी साडी घालून आल्या. भगवंत म्हणले तुम्ही कुठे यायला, तुम्ही यायची गरज नाही म्हणे, मी एकटा चाललोय वनवासाला. हे रघुनाथ, भगवंतांना काय म्हणायचे, रघुनाथ, हे रघुनाथ. म्हणे माझ्या वडिलांनी ज्यावेळेस मला तुम्हाला दिलं ना विवाह करताना, त्यावेळेस ज्यावेळेस सप्तपदी घेतात ना, 7 फेरे, तर म्हणे त्यावेळेस मी वचन दिलेलं आहे की मग सुख आणि दुःखामध्ये माझ्या पतीसोबत मी राहणार आहे, तुमच्यासोबत मी राहणार आहे. राम भगवंत काय म्हणले माहिती का? राम भगवंत म्हणले हे बघ सीता, सध्या तुझं कर्तव्य आहे इथं राहून दशरथ महाराजांची आणि कौशल्याची काळजी घे. मी 14 वर्षानंतर वापस येईन. सीतामाता काय म्हणले माहिती का राम भगवंतांना? म्हणे हे रघुनाथ, हे भगवंता, म्हणे मी तुमची अर्धांगिनी आहे, मी तुमची पत्नी आहे, आणि तुमच्या प्रत्येक दुःखामध्ये तुमच्या सोबत राहणं माझं काम आहे. आणि दुसरी एक गोष्ट सांगते म्हणले तुम्हाला सीतामाता. काय म्हणलं सीतामाता भगवंतांना? भगवंता, म्हणजे लहान असताना एक ज्योतिष आला होता आमच्या घरी. आणि त्या ज्योतिषाने मला आमच्या आई वडिलांना सांगितलं होतं की, जनक महाराजांना सांगितलं होतं की तुमची मुलगी जी आहे ना म्हणे, ती काही काळासाठी जंगलामध्ये निघून जाणार आहे. तिच्या भविष्यामध्ये लिहिलेलं आहे असं. तर सीतामाता काय म्हणलं भगवंतांना, हे बघा हे रघुनाथ, म्हणजे तुम्हाला यायचं असलं या, ना तर येऊ नका, मी तर चालले म्हणजे वनामध्ये, कारण माझ्या नशिबात ते लिहिलेलं आहे, मला तर जायचंच आहे, कारण लहानपणीच सांगितलेलं आहे. तर सीतामातेने भगवंतांना सगळं समजावून सांगितलं. भगवंत तयार झाले, म्हणजे ठीक आहे. नंतर लक्ष्मण जे आले, म्हणे मी दादाशिवाय मी राहू शकत नाही, मी दादाची सेवा करायला निघून जाणार. लक्षपूर्वक आहे का? राम, लक्ष्मण आणि सीतामाता वनवासाला निघालेत. लक्षपूर्वक आहे का? वनवासाला निघालेत. भरतजी तिथे नव्हते. भरत गेले होते मामाच्या गावी. लक्षपूर्वक आहे का? घरामध्ये कधी कधी काय काय निर्णय घरातला जो मुख्य व्यक्ती आहे ना तो नसताना घेतले जातात. त्यावेळेस असे सिच्युएशन येतात. लक्षपूर्वक आहे का? भरत महाराज त्यावेळेस तिथे उपस्थित नव्हते. राम, लक्ष्मण आणि सीतामाता वनवासाला निघालेले आहेत. आणि अयोध्येच्या बाहेर पडलेले आहेत. अयोध्येच्या बाहेर पडत असताना संपूर्ण अयोध्या नगरी राम भगवंतांच्या माग, भगवंतांना अडवण्यासाठी सर्व अयोध्या रडत आहे भगवंतांना अडवण्यासाठी. पण भगवंत ऐकायला तयार नाहीत. लक्षपूर्वक ऐका. आणि भगवंत ज्यावेळेस शरयू नदीच्या काठी आलेले आहेत, आणि शरयू नदीच्या काठी आल्यानंतर भगवंतांना त्या ठिकाणी केवट दिसला, केवट. लक्षपूर्वक आहे का? केवट. केवट म्हणजे कोणते? जहाज, बोट चालवणार तो व्यक्ती, तो तिथं बोट घेऊन उभा होता. आणि सुमंत, राम भगवंतांचे जे होते ना मंत्री, महामंत्री सुमंत, ते सुमंत आले आणि त्यांनी सांगितलं त्या केवटला ओळख करून दिली. म्हणे हे राम आहेत, दशरथ महाराजांचा मुलगा राम, ती त्यांची मिसेस सीता आणि त्यांचे भाऊ लक्ष्मणजी. तर यांना नदी पार करून पलीकडे न्यायचं, ही तुझी सेवा आहे म्हणे, करणार का? तर तिने म्हणलं नाव काय म्हणलं यांचं? म्हणजे राम. तर तो केवट घाबरला. तो काय म्हणला? क्षमा करा म्हणे, माझ्यावरती उपकार करा, मला माझ्या नावेमध्ये बसू देऊ शकत नाही, मी तुम्हाला पलीकडे नेऊ शकत नाही. सुमंत घाबरले. आणि राम भगवंत म्हणले, अरे बाबा असं काय केलंय आम्ही, आम्ही असं असं काय तुला त्रास दिलेला आहे? लक्षपूर्वक आहे का? तर केवट काय म्हणले, हे राम, म्हणे मी तुमच्याबद्दल खूप ऐकलेलं आहे. आणि मी असं ऐकलंय म्हणे, तुमच्या चरणाच्या धुळीचा स्पर्श झाल्यामुळं ती शिळा जी आहे ना, ती शिळेची खूप सुंदर स्त्री झाली म्हणे, ती अहिल्या. मी असं ऐकलंय म्हणे भगवंता. आणि मला सांगा म्हणे भगवंता,
तुमच्या जर चरणाची धूळ माझ्या या बोटीला जर लागली, म्हणे मी एकतर गरीब आहे, एक बायको आहे मला ऑलरेडी, तीच मला सांभाळणं होत नाही. भगवंता, जर तुमच्या चरणाच्या धुळीचा स्पर्श झाल्यामुळे जर ती शिळा अहिल्या होत असेल सुंदर, आणि समजा तुमच्या चरणाच्या धुळीचा स्पर्श जर ह्या बोटीला झाला आणि बोट जर स्त्री झाली, तर म्हणे दोन दोन स्त्री आम्ही कसं सांभाळू? त्यामुळे मी तुम्हाला माझ्या बोटीमध्ये बसू देणार नाही म्हणे भगवंता. आणि तो बसू दे नाही गेला भगवंता, प्रॅक्टिकली लिटरली बसू देत नव्हते भगवंतांना. पण भगवंत त्यांना काय म्हणले, बाळा काय तुझी इच्छा आहे सांग मग. तर तो केवट काय म्हणला, हा एका अटीवरती मी बसू देऊ शकतो. भगवंत म्हणले, काय बाबा सांग, काय अट आहे तुझी? तर तो काय म्हणला, भगवंता, आधी तुम्ही या बोटीमध्ये पाय खाली सोडून बसायचं. मी तुमचे चरण एका पात्रामध्ये ठेवायचे. मी तुमचे चरण स्वच्छ करणार, पाण्याने त्याचा अभिषेक करणार, स्वच्छ धुणार, आणि चेक करणार म्हणे तुमच्या चरणाला एकही रज मातीची कण लागलेली नाही पाहिजे. आणि चेक केल्यानंतरच मग मी तुम्हाला बोटीमध्ये पाय ठेवू देणार, तोपर्यंत पाय ठेवू देणार नाही. भगवंत म्हणजे ठीक आहे. मग भगवंतांनी काय केलं, त्यांना परमिशन दिली. त्या केवटने भगवंतांचे चरण धुतले. आणि चरण धुतल्यानंतर केवट जो आहे ना, अं, सीतामातेकडे बघून हसत होते. का बरं माहिती का? तो केवट जो आहे ना, तो वैकुंठामध्ये किंवा गर्भोदक सागरामध्ये जिथे भगवंत झोपलेले आहेत ना, आणि लक्ष्मी माता त्यांची सेवा करत आहेत, तर तिथे कासव होते, ते कासव. आणि तो कासव जो आहे ना, तो कासव सारखं येऊन आहे ना भगवंताच्या चरणाला स्पर्श करायचा त्या समुद्रामध्ये. तर लक्ष्मी माता त्या कासवाला वरी जीव देत नव्हते, त्याला असं महाराजा म्हणजे चल तू खाली. तर त्यावेळेस तो कासव जो आहे ना, त्या कासवाला लक्ष्मी मातेने श्राप दिलेला आहे की तो शूद्र कुळामध्ये जन्म घेशील म्हणून. तर ते केवट आलेले आहेत आज इथं, केवट बनून आलेले आहेत. आणि केवट आज सीतामातेकडे बघून हसतात आणि काय म्हणतात, हे लक्ष्मी माता, सीतामाता, तुम्ही मला त्यावेळेस भगवंताच्या चरणाचा स्पर्श नाही ना करू दिला. आज बघा म्हणे मी भगवंताचे चरण धुतलेले आहेत, आणि ते भगवंतांचं जे चरणामृत आहे ना, ते चरणामृत आज मी पिणार आहे. आणि मग केवटनी काय केलं, ते भगवंताच्या चरणामृत पिलेलं आहे. आणि भगवंतांना नंतर बोटीमध्ये बसवलं, राम लक्ष्मण सीता यांना. आणि सुमंत आणि अयोध्यावासी जे आहेत, ऍक्च्युली काय झालं होतं, अयोध्येतनं बाहेर निघाल्यानंतर भगवंत सगळी अयोध्या पूर्ण, आणि राम लक्ष्मण सीता सुमंत एका ठिकाणी मुक्कामाला थांबले होते. तर मध्यरात्र झाल्यानंतर भगवंत उठले आणि सुमंतीला सांगितलं, लक्ष्मणजीला सांगितलं, म्हणे लक्ष्मण, सगळे झोपलेले आहेत अयोध्येतले, इथून आत्ताच रात्रीच्या आपण निघून जायचे. लक्षपूर्वक आहे का? मग अयोध्येतल्या लोकांना न समजता मध्यरात्रीच भगवंत लक्ष्मणजी आणि सीतामाता निघून गेलेले आहेत, आणि त्या नदीच्या काठी आलेले आहेत. आणि मग त्या केवटनी भगवंतांना नदी पार करून पलीकडे गेलेले आहेत भगवंत. लक्षपूर्वक आहे का? पलीकडे गेले, आणि जसे भगवंत नदी पार करून पलीकडे गेलेले आहेत, आणि चित्रकूट पर्वताकडे चाललेले आहेत आता, चित्रकूट पर्वत. लक्षपूर्वक आहे का? इकडं अयोध्येमध्ये काय झालं, कैकेयीने भरत महाराजांना निरोप पाठवला, सैनिकांना पाठवलं, आणि भरताला जाऊन सांग हे गुड न्यूज आहे, आणि लवकर ये म्हणा वापस. सैनिक गेले. लक्षपूर्वक आहे का? सैनिकांना माहित होतं भरत महाराजांचा भगवंतांवरती खूप जीव आहे, खूप प्रेम करतात भगवंतांवरती. सैनिक गेले आणि भरत महाराजांना सांगितलं, म्हणे हे भरत महाराज, हे राजकुमार, म्हणे हे महाराज, तुमच्यासाठी खूप आनंदाची बातमी आहे. आणि भरत महाराजांनी लगेच ओळखलं, मला राजकुमार महाराज का बरं म्हणले ते. आणि भरत महाराजांना लगेच क्लिक झालं, म्हणे काहीतरी अयोध्येमध्ये घडलेलं आहे, हे मला महाराज का बरं म्हणत आहेत. तर काय म्हणले की हे भरत महाराज, तुमच्यासाठी खूप आनंदाची बातमी आहे, तुम्हाला आत्ताच अयोध्येला बोलवलंय म्हणे. भरत महाराजांना समजलं काहीतरी झालेलं आहे अयोध्येमध्ये. मग भरत महाराज लगेच रथामध्ये बसून अयोध्येमध्ये आले. जसे अयोध्येमध्ये आले भरत महाराज, बघितलं अयोध्येचं रूप, तर स्मशानभूमीचं रूप अयोध्येला प्राप्त झालेलं आहे. कारण भगवंत तिथं राहिलेले नाहीत, राम राहिले, राम निघून गेलेले आहेत. भरत महाराज पळत आले महलामध्ये, दादा दादा दादा, माझा दादा कुठे गेला, राम राम, दादा दादा हाक मारतायत. दादा नाहीत आता अयोध्येमध्ये. आणि मग भरत महाराजांनी कैकेयी मातेकडे पळत गेलेले आहेत. आणि कैकेयी मातेने जसं भरत महाराजांना बघितलं, आणि भरत महाराज म्हणले कैकेयीला, दादा कुठे आहे माझा, माझा दादा कुठे आहे. लक्षपूर्वक आहे. कैकेयी माता काय म्हणल्या, दादा तुझा वनवासाला गेलेला आहे म्हणे, तुझ्या मार्गातला अडथळा मी दूर केलेला आहे, आता तू राजा होणार. जसं भरत महाराजांनी ऐकलं, लक्षपूर्वक आहे का? जसं भरत महाराजांनी ऐकलं, भरत महाराजांनी पहिला शब्द उच्चारला. काय म्हणले माहितीये का कैकेयीला? म्हणे हे दुष्ट स्त्री, म्हणे माझ्या दादाला वनवासाला पाठवायच्या आधी म्हणे तुझ्या तोंडामध्ये आळ्या का झाल्या नाहीत? असल्या स्त्रीच्या पोटी मी जन्माला आलोय, तुझ्या पोटी जन्माला येण्यापेक्षा मी लहानपणीच मला मारलं असतं तर बरं झालं असतं. असली आई आहे तू, माझ्या दादाला वनवासाला पाठवलंस. लक्षपूर्वक आहे का?
आणि भरत महाराजांनी आईचा त्याग केला. तुमच्या लक्षात आहे की मी काय म्हणतोय? शास्त्रामध्ये असे खूप उदाहरण आहेत बरं का. जो भगवंतांच्या भक्तीच्या आड जर एखादा व्यक्ती आला, तर बघा, तुम्हाला मी उदाहरण सांगतो. मी काय म्हणजे काय म्हणतात त्याला, मनाचं नाही बोलत, शास्त्रातले उदाहरण सांगतो तुम्हाला मी. की भगवंतांच्या भक्तीच्या आड जो येतो ना, त्याचा त्याग केला पाहिजे. ऍक्च्युली स्पष्ट सांगतो तुम्हाला. म्हणजे कसं सांगतो, लक्षपूर्वक आहे का? रामायणामध्ये उदाहरण आहे. रामायणामध्ये काय उदाहरण आहे? भरत महाराजांनी त्यांच्या आईचा कैकेयीचा त्याग केला. का बरं? राम भगवंतांपासून वेगळं करण्याचा प्रयत्न केला. दुसरी घटना रामायणामध्ये, बिभीषणाने भावाचा त्याग केला. बिभीषणाने कोणाचा त्याग केला? रावणाचा. का बरं? रावणाने बिभीषणजीला भगवंतांपासून लांब ठेवण्याचा प्रयत्न केला होता. आणखी एक उदाहरण सांगतो. शिष्याने गुरुचा त्याग केलेला आहे. कोणी? बली महाराजांनी शुक्राचार्यांचा त्याग केलेला आहे. कारण का? शुक्राचार्य बली महाराजांना, भगवंतांना, वामन भगवंतांना गिफ्ट देऊ देत नव्हते, 3 पावलं जमीन. तर बली महाराज काय म्हणले? म्हणे भगवंतांना तुम्ही मला दान देऊ देत नाही, मग असल्या गुरूंचा काय उपयोग आहे? लक्षपूर्वक आहे का? म्हणजे भगवंत जे आहेत ना, ते आपले खरे आई वडील आहेत. खरे वडील आहेत आपले भगवंत. त्यांच्याकडे जाण्यापासून जर आपल्याला कोणी रोखत असेल, तर मग योग्य निर्णय घेतलेला बरा राहतो. लक्षपूर्वक आहे का? हे मी रामायणात सांगतो तुम्हाला. आणि मग भरत महाराज, असा पण उल्लेख आहे बरं का वाल्मिकी रामायणामध्ये, की भरत आणि शत्रुघ्न त्या ठिकाणी उपस्थित होते. आणि शत्रुघ्नाला एवढा राग आला होता, आणि भरताला एवढा राग आला होता, की भरताने काय केलं होतं, की काही मातेचे केस जे आहेत ना, केस असे ओढले होते, आणि असे केस केस पिरगळले काही मातेचे. आणि शत्रुघ्न जे आहेत ना, ते तलवार घेऊन गेले ते मारायला. तर त्यावेळेस वशिष्ठ मुनींनी त्यांना अडवलं होतं. तर वशिष्ठ मुनी म्हणले, भरत महाराज, तुम्हाला समजते का तुम्ही काय करता? म्हणजे तुमची आई आहे ती. तर त्यावेळेस भरत महाराजांनी शब्द उच्चारले होते, म्हणजे असली आई असण्यापेक्षा नसलेली बरी. का बरं असली आई आहे माझी? लक्षपूर्वक आहे का? आणि मग भरत महाराज चित्रकूटला निघालेत राम भगवंतांना हुडकायला. आणि भरत महाराजांनी काय केलं? लक्षपूर्वक आहे का? भरत महाराजांच्या राज्याभिषेकसाठी जेवढं साहित्य आणलं होतं, ते सगळं साहित्य भरत महाराजांनी रथांमध्ये भरलेलं आहे. आणि या ठिकाणी उल्लेख आहे बरं का वाल्मिकी रामायणामध्ये, की भरत महाराज आता राम भगवंताला आणायला निघालेत. आणि कसे निघालेत बघा, एकटे नाही निघाले. या ठिकाणी उल्लेख आहे, म्हणे 60,000 रथ भरत महाराजांनी तयार केलेले आहेत. 60,000 रथ घेऊन चाललेले आहेत. आणि 1 लाख घोडदळ. हे बघा, 60,000 रथ, 1 लाख घोडदळ, 9,000 हत्ती, आणि पायदळ, लाखोचं पायदळ, एवढं घेऊन भरत महाराज निघालेत. आणि सोबत काय घेतलंय? राज्याभिषेकची सामग्री सगळी. आणि जात असताना वशिष्ठ मुनींना भरत महाराज भेटले आणि गुरूंना सांगितलं, हे गुरु महाराज, म्हणजे हे साहित्य बरोबर आहे का बघा अभिषेकचं. तर वशिष्ठ मुनींना पण एक वेळेस संशय आला होता भरत महाराजांवरती, की भरतानेच हे केलेलं आहे सगळं, रामाला वनवासाला पाठवलेलं आहे. पण आता भरत महाराजांनी हा प्रश्न विचारला वशिष्ठ मुनींना, की हे गुरु महाराज, म्हणे हे अभिषेकचं साहित्य बरोबर आहे का बघा. गुरु महाराज म्हणले, कशाला? तर भरत महाराज म्हणले, हे गुरु महाराज, म्हणे मी हे सगळं साहित्य घेऊन आता कुठे चाललोय? जिकडे राम भगवंत गेले तिकडे जायचं, आणि तिथेच भगवंतांचा अभिषेक करायचा, राज्याभिषेक करायचा, आणि त्यांना घेऊन यायचं वापस. हे शब्द भरत महाराजांचे ऐकल्यानंतर त्यावेळेस वशिष्ठ ऋषींना विश्वास बसला, की हे भरताने केलेलं नाही. लक्षपूर्वक आहे का? आणि मग भरत सगळे सैन्य घेऊन गेलेले आहेत. आणि मग निषाद राज, जे केवट आहेत ना, केवट, ज्यांनी भगवंतांना त्या बोटीमध्ये बसून घेऊन गेले होते, त्या केवटांची भेट झाली भरत महाराजांची. आणि केवटांनी भरत महाराजांना बघितलं बघितलं, इतका राग आला केवटजींना, त्यांची तळपायाची आग मस्तकाला गेलेली आहे, म्हणे यानंच माझ्या राम भगवंतांना वनवासाला पाठवले. आणि तेवढं सैन्य बघितलं. लक्षपूर्वक आहे का? आणि मग त्या केवटने भरत महाराजांना एक प्रश्न विचारला, म्हणे भरत, एवढं सैन्य तुम्ही घेऊन कशाला आले? जसं ऐकलं निषादराजेंचा प्रश्न, केवटाचा प्रश्न हा, की एवढे सैन्य घेऊन तुम्ही कशाला आले? भरत महाराज रडायला लागले. का रडायला लागले माहिती का? भरत महाराज म्हणले, की तुम्हाला माझ्यावरती विश्वास नाही? तुम्हाला असं वाटतं की मी एवढं सैन्य घेऊन माझ्या दादाला मारायला चाललोय? तर मग भरत महाराजांनी त्या केवटजींना समजावून सांगितलं, म्हणे मी रामला मारायला नाही चाललो, माझ्या दादाला आणायला चाललो वापस. मग हे ऐकल्यानंतर केवटजी प्रसन्न झालेले आहेत. आणि मग त्या ठिकाणी केवट आणि भरत महाराज यांची गळाभेट झालेली आहे. नंतर तिथून भरत महाराज पुढे निघालेत, विशाल सेना घेऊन निघालेत. लक्षपूर्वक आहे का? विशाल सेना. आणि विशाल सेना घेऊन भरत महाराज कुठे आलेले आहेत? तर भरद्वाज ऋषींच्या आश्रमामध्ये आलेले आहेत. लक्षपूर्वक आहे का? भरद्वाज ऋषी त्यांच्या आश्रमामध्ये नदी पार करून भरत महाराज पलीकडे गेलेले आहेत. आता चित्रकूट पर्वताकडे चाललेत भरत महाराज. आणि जात असताना रस्त्यामध्ये भरद्वाज मुनींचा आश्रम लागला. आणि ज्या वेळेस
भरत महाराज भरद्वाज ऋषींच्या आश्रमामध्ये आले, त्याच्या 1-2 तास आधीच राम भगवंत तिथून पुढे निघून गेले होते चित्रकूट पर्वताकडे. आणि भरत महाराज आले, भरद्वाज ऋषींनी बघितलं भरत महाराजांना, आणि भरद्वाज ऋषींनी तोच प्रश्न विचारला भरताला. कोणता प्रश्न? पण हे भरत, एवढं सैन्य घेऊन कुठे चाललास? जसं प्रश्न ऐकला भरताने भरद्वाज ऋषींचा, तसं भरत रडायला लागले. भरत महाराज म्हणले, हे गुरु महाराज, हे भरद्वाज मुनी, तुम्हाला पण माझ्यावर विश्वास नाही का? मी एवढं सैन्य घेऊन दादाला मारायला चाललोय असं वाटतं का तुम्हाला? तर भरत महाराज म्हणले, हे भरद्वाज ऋषी, म्हणे मी दादाला मारायला नाही, माझ्या दादाला आणायला चाललोय. राज्याभिषेक करायचा माझ्या दादाचा. जसं ऐकलं भरद्वाज ऋषी खूप प्रसन्न झाले. आणि तुम्हाला सांगू का, जेवढं सैन्य भरत महाराजांनी आणलं होतं ना, तेवढ्या सैन्यांची सेवा करण्यासाठी भरद्वाज ऋषींनी देवी देवतांना खाली बोलवलं. वाल्मिकी रामायणामध्ये उल्लेख आहे की जेवढे सैनिक आलते ना भरत महाराजांचे, त्या सगळ्यांची सेवा करण्यासाठी देवी देवतांना बोलवलं भरद्वाज ऋषींनी, आणि सांगितलं म्हणे या सगळ्या सैनिकांना तुम्ही जेवण तयार करा. असा उल्लेख आहे बरं का, की 25 प्रकारची खीर तयार केली होती देवी देवतांनी. 25 प्रकारची खीर, बघा कसली असेल 25 प्रकारची खीर. आणि ती 25 प्रकारची खीर तयार करून सगळ्या सैनिकांना भरपूर प्रसाद तयार केला होता देवी देवतांनी. का बरं माहिती का? कारण राम भगवंतांना आणायला चाललेत म्हणून, भगवंतांची सेवा करायला चाललेत म्हणून. लक्षपूर्वक आहे का? जो व्यक्ती भगवंतांची सेवा करतो ना, त्याला भगवंत कुठल्याही गोष्टीची कमी पडू देत नाही. काय माहिती का, त्याचं पण तुम्हाला प्रमाण सांगतो. भगवद्गीतेमध्ये एक श्लोक आहे, त्या श्लोकामध्ये असं सांगितलं की अनन्य चिंतयंतो माम ये जना परिपासते तेषाम नित्याभियुक्तानाम योगक्षेमम वहाम्यम. म्हणे भगवंत म्हणतात की अर्जुना, जो माझं अनन्य चिंतन करतो ना, माझं नामस्मरण अनन्य चिंतन करतो ना माझं, तर म्हणे काय, अनन्य चिंतयंतो माम ये जना परिपासते तेषाम नित्याभियुक्तानाम योगक्षेमम वहाम्यम. म्हणे मी त्याच्या सगळ्या गरजा पूर्ण करतो. आणि कोणत्या गरजा आहे तो आपल्या? भौतिक गरजा, अन्न वस्त्र निवारा. त्याच्यापेक्षा काय वेगळी गरज आहे आपली? लक्षपूर्वक आहे का? आणि परत काय म्हणतात कृष्ण, जे त्याच्याजवळ आहे त्याचं मी रक्षण करतो, है ना. इथं बघा, एवढे सगळे सैनिक राम भगवंतांना आणायला चाललेत, लाखो सैनिक आहेत, त्यांची सेवा करायला देवी देवतांना बोलवलंय. का बरं माहिती का? पण राम भगवंतांना आणायला चाललेत म्हणून. आणि मग अशा प्रकारे भरत महाराजांच्या सेनेची सेवा केलेली आहे. आणि सगळे निघालेत मग चित्रकूट. भगवंतांचा जो 14 वनवास आहे ना, तर त्या 14 वर्षापैकी, लक्षपूर्वक आहे का, 14 वर्षापैकी 13 वर्ष भगवंत चित्रकूटला राहिलेले आहेत. आणि 1 वर्ष परत नंतर नाशिक नाशिक जे आहे ना, पंचवटी वगैरे, तिथं भगवंत आलेले. तर 1 वर्षामध्ये सीतामातेचं अपहरण झालेलं आहे. आणि नंतर राम भगवंत मग दक्षिणेला गेलेले आहेत. ते कथा आपण बघणार आहेत पुढच्या वेळेस. आज फक्त राम भरत मिलाप आपण बघणार आहेत. तर चित्रकूट, चित्रकूट वरती राम भगवंत आलेले आहेत, चित्रकूट पर्वताच्या तिथं. आणि मग भरत महाराज त्यांना हुडकायला आलेले आहेत. आणि लक्षपूर्वक आहे का, त्या चित्रकूट पर्वताच्या तिथं लक्ष्मणजींनी 3 झोपड्या तयार केलेल्या आहेत. एक सीतामातेसाठी, एक राम भगवंतांसाठी, आणि एक स्वतःसाठी. लक्षपूर्वक आहे का? पण लक्ष्मणजी जे आहेत ना, असा उल्लेख आहे बरं का रामायणामध्ये सुद्धा, की लक्ष्मणजी 14 वर्ष झोपले नव्हते. 14 वर्ष राम भगवंतांची सेवा करण्यासाठी. लक्षपूर्वक आहे का? आणि काय झालं, भरत महाराज एवढी मोठी सेना घेऊन यायला लागलेत, आवाज यायला लागला. मग लक्ष्मणजीने काय केलं, राम भगवंतांना सांगितलं, म्हणे दादा, कसला तरी आवाज येतोय रे. राम भगवंत म्हणजे कसला आवाज येतोय बघ बरं. लक्ष्मणजी लगेच काय केलं, म्हणे दादा थांब 1 मिनिट, मी झाडावरती जातो. लक्ष्मणजी झाडावर चढले, आणि झाडावरून बघितलं लक्ष्मणजींनी. बघितल्यानंतर लक्ष्मणजींना अयोध्येचा ध्वज दिसला, फडकत फडकत यायला. रथ दिसले आणि धूळ उडत होती. लाखो सैनिक यायला लागलेले. जसं लक्ष्मणजींनी बघितलं, लक्ष्मणजीला इतका राग आला, तळपायाची आग मस्तकाला गेली. म्हणे हा भरत माझ्या दादाला मारण्यासाठी इथपर्यंत आलाय, चित्रकूट पर्वतापर्यंत. राग आला लक्ष्मणजींना, अनंत शेष आहेत, खाली आले रागा रागामध्ये. आणि भगवंतांना म्हणे दादा, म्हणे हा भरत आहे ना, आपल्याला मारायला यायला म्हणे, आणि तुमची जर आज्ञा असेल ना, तर आत्ताच्या भरताचा वध करतो म्हणे मी. राग आला लक्ष्मणजींना. राम भगवंत म्हणले लक्ष्मणजींना, हा मार म्हणले, जा मार, वध कर म्हणले भरताचं. अरे तो कशासाठी यायला ते तरी बघ, कारण काय ते तरी बघ. लक्ष्मणजी म्हणले, नंतर लक्ष्मणजींच्या लक्षात आलं, म्हणे हो दादा म्हणतो ते बरोबर आहे. लक्षपूर्वक आहे का? आणि मग लक्ष्मणजी ज्यावेळेस भरत महाराज आले ना, जसे भरत महाराज आले, आणि आल्यानंतर राम भगवंतांच्या चरणावरती पडले भरत महाराज. त्यावेळेस मग लक्ष्मणजींकडे राम भगवंत बघायला लागलेत, म्हणे बघ, मारणार होता ना म्हणे तू याला.
आणि मग भरत महाराज भगवंतांच्या चरणावरती पडले, मोठमोठ्याने रडायला लागलेत, माफी मागतायत, क्षमा मागतायत. ते दादा म्हणे माझ्यामुळं तुम्हाला ही वेळ आलेली आहे वनवासाची. म्हणे दादा आत्ताच्या आत्ता चला, तुमचा अभिषेक करायचंय आणि अभिषेक करून राजा तुम्हीच होणार, राम हाच राजा होणार, मी त्यांचा सेवक आहे म्हणे भरत. आत्ताच्या आत्ता वापस चला. पण राम भगवंत तयार नाही झाले. लक्षपूर्वक आहे का. आणि मग भरत महाराज 9 दिवस, वाल्मिकी रामायणामध्ये असा उल्लेख आहे की भरत महाराज 9 दिवस चित्रकूट पर्वतावर राहिले तर, आणि 9 दिवस राम भगवंतांना विनवणी करत होते की तुम्ही चला वापस अयोध्येला. लक्षपूर्वक आहे का. काय झालं होतं माहिती का, त्या केवटची आणि भरत महाराजांची ज्यावेळेस भेट झाली होती ना, त्यावेळेस केवट आणि भरत महाराजांना एक वाक्य बोलले होते. काय म्हणले होते, राम भगवंतांना मी सोडलंय तिकडं, पण राम भगवंतांनी म्हणे त्यांच्या केसाला ते झाडाचा जो डिंक असतो ना, चिक असतो ना, चिक, तो चिकट खूप चिकट असतो बघा, तो झाडामध्ये निघतो तो. काय म्हणले केवट म्हणे, भरत मला नाही वाटत राम वापस येतील. का बरं. कारण राम भगवंतांनी जाताना झाडाचा जो चिक असतो ना, चिकट, तो सगळा चिकट असा केसांना लावला होता आणि केस असे त्याची जटा बांधली होती. त्यावेळेसच भरतांना समजलं होतं राम वापस येणार नाहीत. त्यांनी निश्चय केलेला आहे. तरी पण भरत महाराज प्रयत्न करण्यासाठी आलेले आहेत. आणि 9 दिवस प्रयत्न केले भरत महाराजांनी. मग वशिष्ठ ऋषी सोबत होते, नंतर कौशल्य माता सोबत आल्या होत्या, त्याच्यानंतर सुमंत आले होते, सगळ्यांनी प्रयत्न केले. वशिष्ठ ऋषींना भरत महाराज म्हणले की हे गुरु महाराज, तुम्ही सांगा म्हणले राम भगवंतांना, तुमचा आदेश, गुरूंचा आदेश पाळतील भगवंत. पण तुम्हाला सांगू का, वशिष्ठ ऋषींना माहित होतं की भविष्यामध्ये काय होणार आहे. आता जर राम भगवंतांना चला म्हणलं अयोध्येला, तर रावणाचा वध कसा होणार. म्हणून वशिष्ठ मुनी तयार नाही झाले. वशिष्ठ मुनी काय म्हणले भरताला, भरत म्हणे मी गुरु आहे, पण तुझ्या भावाला तू चांगला ओळखतोस, म्हणे तूच त्याला विनंती कर, तुझ्या विनंतीलाच तो ऐकेल, आमच्या विनंतीला नाही ऐकणार तो. आणि मग भरत महाराजांना समजलं, म्हणे वशिष्ठ ऋषी काय मला मदत करणार नाहीत. नंतर काय झालं, चौथ्या दिवशी जनक महाराज म्हणजे राम भगवंतांचे सासरे, सीतामातेचे वडील आणि त्यांची आई, सीतामातेची आई, हे आले चित्रकूटला. त्यावेळेस भरत महाराजांना आनंद झाला. का बरं माहिती का, त्यावेळेस भरत महाराजांना असं वाटलं की आता नक्की राम वापस येणार. कारण काय माहिती का, जनक महाराज खूप मोठे आहेत, राम भगवंतांचे सासरे आहेत, आणि जनक महाराज ज्यावेळेस सांगतील ना, तर त्यांचं ऐकावंच लागेल राम भगवंतांना. जनक महाराजांनी विनंती केली, परंतु जनक महाराज कन्फ्युज झाले, म्हणे काय करावं आता. कारण एका ठिकाणी प्रेम आहे आणि एका ठिकाणी कर्तव्य आहे. तर जनक महाराजांनी अं, भरत महाराजांना काय म्हणले, म्हणे हे भरत, तुम्ही एक काम करा, मी सांगण्यापेक्षा आहे ना, तुमचे जे गुरु आहेत ना वशिष्ठ मुनी, त्यांनी जर रामला सांगितलं तर राम येईल. वशिष्ठ मुनीवर ढकललं जनक महाराजांनी. लक्षपूर्वक आहे का. आणि भरत महाराजांना समजलं, म्हणे यांनी पण जिम्मेदारी नाही घेतली. परत वशिष्ठ मुनींकडे बघितलं, आणि वशिष्ठ मुनी परत काय म्हणतात भरत महाराजांना, नाही 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 म्हणे, मी सांगितल्यावर नाही ऐकणार, तुझा भाऊ आहे तूच सांग, तुझं ऐकतील म्हणे. तर असं सगळ्यांनी एकमेकाच्या अंगावर ढकललं, कुणी भगवंतांना बोलायला तयार नाही. आणि मग शेवटी भरत महाराज राम भगवंतांना प्रश्न विचारला, म्हणे हे दादा, तुम्ही अयोध्येला येणार आहात का नाही. राम भगवंतांनी भरत महाराजांना सांगितलं, डायरेक्ट नाही म्हणून सांगितलं नाही. लक्षपूर्वक आहे का. काय म्हणले माहिती का राम भगवंत, राम भगवंतांनी भरत महाराजांना काही उपदेश केले, त्या उपदेशावरून भरत महाराजाला समजलं की ह्यांना यायचं नाही. राम भगवंत काय म्हणले भरत महाराजांना, भरत म्हणजे तुला एक प्रश्न विचारतो, मला उत्तर दे. पहिला प्रश्न विचारला भगवंतांनी, काय म्हणजे, भरत, भरत समज, एक डोळा जर काम करायचं बंद झाला, तर बघण्याची जिम्मेदारी कोणत्या डोळ्यावर येते, म्हणजे दुसऱ्या डोळ्यावरती. एक हात जर काम करायचं बंद झालं, तर दुसरी जिम्मेदारी कोणावर येते, एका हातावरती. लक्षपूर्वक आहे का. एक किडनी जर फेल झाली, तर सगळा लोड कशावर येतो, दुसऱ्या किडनीवर. म्हणजे दुसरी किडनी ते काम करू शकते, एक डोळा दुसऱ्या डोळ्याचं काम करू शकतो. मग भगवंतांनी एक प्रश्न विचारला भरत महाराजांना, म्हणे भरत समज, जर हे तोंड जर बंद पडलं, तर खायचं काम कोण करणार. भरत महाराज म्हणले काहीच पर्याय नाही दुसरा. तर राम भगवंत काय म्हणले, किती जरी त्रास झाला तोंडाला, तरी तोंडाला चावणं आहेच. कशासाठी, संपूर्ण शरीरासाठी. ती तोंडाची जिम्मेदारी आहे, जिभेची जिम्मेदारी आहे. तसं राम भगवंत काय म्हणले, एका राजाला किती जरी त्रास झाला, तरी त्याला संपूर्ण प्रजेच्या आनंदासाठी, कल्याणासाठी त्या राजाला त्रास सहन करावा लागतो. आणि भरत, 14 वर्ष तू त्रास सहन कर, ही माझी इच्छा आहे म्हणे. आणि भगवंतानी इनडायरेक्टली सांगितलं भरताला, मी येणार नाही. आणि मग भरत महाराजांना समजलं, तुम्ही येणार नाहीत ना भगवंता,
म्हणे ठीक आहे, मग मला एक वचन द्या. काय मग वचन देऊ? भरत महाराज काय म्हणले, भगवंता 14 वर्षापेक्षा एक दिवस जरी जास्त झाला तुम्ही वापस यायला अयोध्येला, तरी मी अग्नीमध्ये स्वतःला समर्पण करणार आहे. एक दिवस जरी जास्त झाला तरी. तर एकच वचन मागितलं एवढं. तर भगवंत काय म्हणले, नाही नाही म्हणे, एक क्षण सुद्धा मी उशीर लावणार नाही, बरोबर 14 वर्षानंतर येणार. हा, आणि दुसरी अट काय मागितली, दुसरं वचन काय मागितलं, भगवंता अयोध्येचे राजा तुम्हीच असणार, मी नाही असणार म्हणे. तुमच्या चरण पादुका मला द्या, आणि मी त्या पादुका घेऊन जाईन, राजसिंहासनावर तुमच्याच पादुका राहतील, मी खाली बसून राज्य करेल. दोन्ही अटी भगवंतांनी मान्य केल्या. लक्षपूर्वक आहे का? आणि मग भरत महाराज राम भगवंतांच्या त्या पादुका डोक्यावरती घेऊन अयोध्येला वापस आलेले आहेत. अयोध्येमध्ये पादुका ठेवल्या. लक्षपूर्वक आहे का? अयोध्येमध्ये पादुका ठेवल्या, पण भरत महाराज अयोध्येत राहिले नाहीत. अयोध्येच्या बाहेर भरत महाराज राहत होते. तुम्हाला सांगू का, एक 5 मिनिटात संपवतो हा. भरत महाराज अयोध्येमध्ये नाही राहिले, अयोध्येच्या बाहेर राहिले. आणि तुम्हाला सांगू का, भरत महाराज ज्यावेळेस राम भगवंतांपासून वापस येत होते ना, तर भरत महाराज काय म्हणले भगवंतांना, दादा म्हणजे तुम्ही झोपता कुठं? तर राम भगवंत म्हणले जमिनीवर. तर भरत महाराज म्हणले, दादा जर एक राजा जमिनीवर झोपत असेल, तर म्हणे त्याच्या सेवकांना कुठं झोपलं पाहिजे? कुठं झोपलं पाहिजे सांगा ना. तर तुम्हाला सांगू का, भरत महाराज अयोध्येच्या बाहेर राहत होते. आणि कुठं झोपत होते माहिती का? भरत महाराज हा विचार करत होते की माझा दादा जमिनीवरती झोपतो, मग मी त्याचा सेवक आहे, मी कुठे झोपलं पाहिजे? तर भरत महाराजांनी एक खड्डा केला होता, त्या खड्ड्यामध्ये झोपायचे. म्हणजे माझा दादा जमिनीवर झोपतो ना, मी खड्ड्यात झोपणार. लक्षपूर्वक आहे का? भरत महाराजांनी राम भगवंतांना एक प्रश्न विचारला होता, म्हणजे दादा तुम्ही रोज जेवण काय करता? बघून म्हणे आम्ही कंदमुळं खातो, फळं खातो. तर भरत महाराजांनी मग राम भगवंतांना प्रश्न केला, म्हणजे दादा जर एक राजा कंदमुळं खातो, तर त्याच्या सेवकानं काय खाल्लं पाहिजे? तुम्हाला सांगू का, भरत महाराज अशी व्यक्ती आहेत की काय खात होते माहितीये का, भात अं, कच्चा शिजलेला, म्हणजे पूर्ण पण शिजलेला भात नसायचा, कच्चा शिजलेला एकदम. आणि त्याच्यामध्ये त्या भातामध्ये गोमूत्र टाकायचे, गाईचं मूत्र, गोमूत्र. आणि ते गोमूत्र आणि भात हे दोघं मिळून दोन्ही कुस करून भरत महाराज खायचे. म्हणजे माझा दादा कंदमुळं खातो, तर मी हेच खाल्लं पाहिजे. एवढं प्रेम आहे भरत महाराजांचं राम भगवंतावरती. आणि तुम्हाला सांगू का, भरत महाराज हे खूप म्हणजे ऐकायला ऍक्च्युली खूप वाईट वाटतं की भरत महाराज रात्री 2 वाजता आंघोळ करायची. किती वाजता? पहाटे 2 वाजता. का बरं माहितीये का? आणि नदीला चालले ना भरत महाराज आंघोळ करायला पहाटे 2 वाजता, तर असं तोंडावरती पोतं झाकायचे, चेहरा दिसू देत नव्हते. आणि एक गपचूप जाऊन स्नान करून यायचे. का बरं माहिती का? तर भरत महाराज म्हणतात की म्हणजे माझ्यामुळं माझ्या दादाला वनवास भोगावा लागला ना, तर माझं असलं तोंड, पापी तोंड आहे म्हणजे माझं, हे अयोध्येवासियांना दाखवलं नाही पाहिजे, दिसलं नाही पाहिजे कोणाला. म्हणून आहे ना, भरत महाराज कोणालाच चेहरा दाखवत नव्हते. असं पोतं झाकायचे आणि मग नदीवरती जायचे, पहाटे 2ला आंघोळ करायचे, आणि मग आंघोळ करून यायची वापस, आणि त्या खड्ड्यात जाऊन बसायचे. कोणाला परत वर येत नव्हते, खड्ड्यातच जाऊन बसायचे. 14 वर्ष भरत महाराज असे राहिलेले आहेत. आपल्यापैकी कोणी राहू शकतं का? भगवंतासाठी असा त्याग करू शकतो का? अहो किती सोपं सांगितलं आपल्याला, 4 नियमाचं पालन करा. विठलांपूर्वी सांगतात सगळ्या तरुण मुलांना, प्रभुपादांनी सांगितलेलं आहे, 4 नियमाचं पालन करा. कोणत्या कोणत्या? नशापान करू नका, मांसाहार करू नका, अवैध स्त्री पुरुष संबंध ठेवू नका, आणि जुगार खेळू नका. आणि काय करा? रोज 16 माळा जप करा. एवढं सुद्धा आपण भगवंतासाठी करू शकत नाही. काही काही मुलं आहेत ते 1 माळ सुद्धा जप करत नाही, 2 माळा जप करत नाहीत. भरत महाराजांसारखं तर म्हणजे विचार पण नाही करायचा आपण, तेवढी आपली लायकी पण नाही, आपलं तेवढं प्रेम पण नाही भगवंतावरती. पण मला सांगा, जर भरत महाराज भगवंतांचे भक्त भगवंतांसाठी एवढा मोठा त्याग करू शकत असतील, तर आपण विठ्ठल प्रभूजींच्या आनंदासाठी 4 नियमाचं पालन आणि 16 माळा जप नाही करू शकत, किंवा प्रभुपादाच्या ग्रंथांचं अध्ययन नाही करू शकत? दरवेळेस विठ्ठल प्रभू सांगतात की सगळ्यांनी जॉईन व्हा ग्रुपवरती. 150 मुलं आहेत कमीत कमी ग्रुपमध्ये, त्यातले कमीत कमी 100 तरी जॉईन झाले पाहिजे. तेवढे पण होत नाहीत. म्हणजे आपण कुठल्या लेवलला विचार करा, भरत महाराजांची लेवल कुठे आणि आपली लेवल कुठली विचार करा. म्हणजे आपण भगवंतांच्या भक्ताच्या आनंदासाठी साधी एक दिवसात एक दीड तास सुद्धा देऊ शकत नाही त्यांना 16 माळा जप करण्यासाठी. ही आपली पात्रता आहे. आणि म्हणून आपल्याला आहे ना भगवत अनुभूती होत नाही. कारण आपण जसं प्रभूजी सांगतात तसं ऐकत नाही, जसं भगवंताचे भक्त सांगतात तसं ऐकत नाही. हा आपला मूर्खपणा आहे ना. म्हणून आपली पात्रता तेवढी नाही, पण जेवढी आहे तेवढी तरी प्रयत्न करा प्रभूजींना प्रसन्न करण्यासाठी. जास्तीत जास्त लोक जॉईन व्हा, प्रभुपादाच्या ग्रंथांचं अध्ययन करा,
16 माळा जप करा, नाही 8 माळा करा. सकाळी 4 करा, दुपारी 4 करा, संध्याकाळी 4 करा, झोपताना 4 करा. म्हणजे समजा रोजी 16 माळा जप होत नाही हो, टेन्शन येतं रोजी, बसवतच नाही हो एका जागी. ठीक आहे, म्हणजे प्रॅक्टिस होईपर्यंत सकाळी 4 करा, दुपारी 4 करा, संध्याकाळी 4, रात्री 4, 16 करा. 16 एक दिवस पण उपाशी राहत नाही ना आपण. भूक लागल्यानंतर कसं जाऊन बसतो लगेच ताटावर, हा, वाढ चल गरम गरम जेवायला, बायकोला आईला सांगतो का? तसं मग 16 माळा जप करायला काय प्रॉब्लेम आहे? सकाळी 4, दुपारी 4, संध्याकाळी 4. काही अडचण नाही. त्यांनी भगवंत प्रसन्न होतात, त्यांनी गुरु महाराज प्रसन्न होतात. म्हणून सर्वांना विनंती आहे की भरत महाराजांच्या उदाहरणावरून आपण हे शिकू शकतो की भगवंतांना कसं प्रसन्न केलं पाहिजे. कसं प्रसन्न करायचं भगवंतांना? तर त्यांच्या भक्तांनी जे सांगितलंय ते ऐका. विठलन प्रभू जे सांगतात ते ऐका आणि तसं करा. तुम्ही बघा तुमच्या आयुष्यामध्ये किती आनंद येईल. नाहीतर तुम्ही असं डिप्रेशन मध्ये राहणार, मग व्यसनाच्या आहारी जाणार, सिगरेट पिणार, दारू पिणार, नॉनव्हेज खाणार, मग अशा मित्रांच्या संगतीमध्ये फिरणार जिथं तुमचं पूर्ण आयुष्य वाटोळ होणार. आणि आयुष्य वाटोळ झाल्यानंतर तुम्हाला समजणार प्रभूजी बरोबर सांगत होते, पण त्यावेळेस वेळ निघून गेलेली असणार, काही उपयोग होणार नाही. म्हणून सर्वांना विनंती आहे की तुम्ही जास्तीत जास्त जप करा आणि अभ्यास पण करा. अभ्यास पण करायचा आहे, असं नाही की दिवसभर हेच करायचंय. अभ्यास करा. अभ्यास करून राहिलेला वेळ जो आहे, 1 तास, अर्धा तास, हरिनामासाठी द्या, भगवंताच्या नावासाठी द्या. अहो आम्ही पोलीस डिपार्टमेंटला असून जर थोडंफार एवढा वेळ देऊ शकतो, तर तुम्ही का नाही देऊ शकत? देऊ शकतो, पण इच्छा नाही. मनुष्य जन्म आलाय तसं संपायला लागलाय, है ना? मन 2 मिनिटात संपवतो हा प्रोजेक्ट. मनुष्य जन्म आलाय, मनुष्य जन्माला आलो तसं जन्म संपायला लागलाय. आले तसे चालले. लक्षपूर्वक आहे का? तुम्हाला एक एक 5 मिनिटामध्ये कथा सांगतो. अं, तुम्ही आहे ना मुदलात घाटा करू नका. मुदलात घाटा म्हणजे समजते का तुम्हाला? जेवढा व्यवसाय चालू केलता ना, तेवढा तरी राहा. म्हणजे काय माहिती का? मनुष्य जन्माला आलोत ना, कमीत कमी असं एवढी तरी भक्ती करायला पाहिजे त्याची की पुढचा जन्म तरी मनुष्याचा मिळेल. नाहीतर काय म्हणतात त्याला? मुदलात घाटा. म्हणजे आता मनुष्य जन्म मिळालाय, पुढचा जन्म डुकराचा, कुत्र्याचा, असं करू नका. म्हणजे आला तसा गेला. तुम्हाला एक उदाहरण सांगतो. एक चोर होता बरं का, चोर. आणि तो चोर आहे ना, त्याने एक घोडा चोरला पंढरपूरच्या बाजारात. तो घोडा चोरला आणि घोडा चोरून कुठं आला माहितीये का? उदगीरला. उदगीर म्हणून आमच्या इकडे लातूरकडे एक तालुका आहे. तिथं घोड्यांचं खूप मोठं मार्केट आहे. तिथं घोड्यांचा बाजार भरतो. तो घोड्याच्या बाजारामध्ये आणला. आणला कसा? चोरून. लक्षपूर्वक आहे का? बांधला होता असा दावणीला. ते गिराईक आला आणि तो काय म्हणला, खरे केवढ्याला दिला म्हणे हा घोडा? तो मला 10,000. तो म्हणला, एवढा महाग असतो का? 10,000ला घोडा असतो का म्हणे? तर तो काय म्हणला माहितीये का? त्यानं चोरून आणला होता का? तो काय म्हणतो, चोरीचा वाटला का तुला? 10,000 द्यायचं असले दिना तर निघून जा म्हणे इथून. ते मला नको, मला मी चाललो. तो गेला निघून. दुसरं एक गिराईक आलं. ते लय हुशार होतं. दुसरं गिराईक आलं आणि ते काय म्हणलं, का हो केवढ्याला लावला घोडा? तर तो म्हणला 10,000 रुपये. तर ते गिराईक काय म्हणलं, 10,000? 15 घे. काय म्हणला तो? 15 घे. पण या घोड्याची चाल कशी आहे मला बघायची आहे म्हणे. अगो चालतो कसा घोडा आम्हाला बघायचंय. तर तो काय म्हणला, हा बिंदास म्हणे, तुम्ही घोड्यावरती बसा, जाऊन या म्हणे, लांब एक चक्कर मारून या, बघा म्हणे कसा पळतो. तो गिरायक होता ना, तो आला, तो हुशार होता, त्याने घोड्यावरती बसला आणि जे गेला ते तिकडे गेला, आलाच नाही परत वापस. म्हणजे आणला कसा होता? चोरून. गेला कसा? चोरीला. मग हा हात हलवत गावात आला. गावातले लोक म्हणले, विकला वाटतं घोडा. तर तो म्हणला, हो विकला. केवढ्याला दिला? म्हणजे आणलं तेवढ्यालाच दिला. आणला तेवढ्याला दिला म्हणजे काय? आणला होता चोरून, गेला चोरून, चोरीला गेला. तसं आले होते मनुष्य जन्माला, आले तसे गेले. त्याला म्हणतात मुद्दलामध्ये घाटा. लक्षात आलं का तुमच्या? त्याच्यामुळे मुद्दलात घाटा करू नका. मनुष्य जन्म आता भेटलाय, परत भेटेल का नाही गॅरंटी नाही. तर संतांचा संग करा, प्रभूजींचा संग करा, प्रभुपादांचा संग करा, त्यांचे ग्रंथ वाचा, नामस्मरण करा. त्याच्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही दुसरा. अभ्यास पण करा. अभ्यास करायचाच आहे, तो करून मग हे करा. कारण हे केलं तर तुम्ही सुरक्षित राहता. नाहीतर हे बघा, आता मी पोलीस डिपार्टमेंटला आहे. खूप मोठे मोठे एज्युकेटेड लोक आहेत, जे मर्डर करतात ना, काय काय गुन्ह्यामध्ये अडकतात. IIT झालेले असतात, असतात, पण संस्कार जरा सुद्धा नाहीत. आणि मर्डर करतात, मग वाईट व्यसनाला लागतात. त्यामुळे शिक्षणामुळे मनुष्य चांगला व्यक्ती होऊ शकतो असं नाही. त्याला अध्यात्माची जोड पाहिजे, तर तो व्यक्ती चांगला राहू शकतो. म्हणून सगळ्याला विनंती आहे की तुम्ही उच्च शिक्षित आहात, सगळे उच्च शिक्षण घेत आहात, पण त्याला परमार्थाची जर जोड नसेल तर तुम्ही मार्ग चुकणार. पैसा खूप मिळेल तुम्हाला, पण आयुष्य असंच वाया जाणार तुमचं, आणि समाधानी कधीच राहणार नाही तुम्ही. म्हणून सर्वांना विनंती आहे की या राम भरत मिलाप जो आहे आजचा आपला विषय, तर त्यातनं एक शिका की भरत महाराजांसारखं भगवंतावरती प्रेम करा.
आणि भगवंतांना प्रसन्न करण्यासाठी रोज 16 माळा जप करा आणि प्रभुपादांच्या ग्रंथांचं अध्ययन करा आणि नेहमी आनंदी राहा. हरे कृष्णा. खूप खूप धन्यवाद प्रभू. हरे कृष्ण. क्लास चालू. हरे कृष्णा. हरे कृष्ण. हा प्रभू. हा प्रभूजी, क्लास संपलेला आहे. हो हो. तर फार फार धन्यवाद श्रीमान प्रजापती विष्णू प्रभूजी. आपण वेळात वेळ काढून सेशनसाठी अटेंड केलात. प्रभूजींचं दुसरं प्रोग्राम होतं तरी दुसऱ्या भक्तांच्या घरी थांबून सेशनसाठी वेळ दिलेत. तर प्रभूजींचं खूप खूप धन्यवाद. श्रीराम कथा असं वाटत होतं की जीवनातील येणाऱ्या संकटामध्ये आपण रामायणचं जे कसं हे ऐकून कसं समजू शकतो, या गोष्टी खूप चांगल्या होत्या आजच्या सेशनचे. तर प्रभूजींचं धन्यवाद इस्कॉन बीड IIF कडून. तर आम्ही अजून वाट पाहू प्रभूजी तुमच्या सेशनचे. तर येस प्रभूजी. प्रभूजी, पुढच्या वेळेस आहे ना, हा. जटायूचा प्रसंग आहे. येस येस. पुढच्या वेळेस जटायूचा राहील आणि त्याच्या पुढच्या वेळेस मग आपण त्याच्या पुढच्या शुक्रवारी आपण संपून टाकू. शुअर शुअर प्रभूजी, नक्की करू आपण. तर येस प्रभूजी. सर्व वैष्णवांच्या चरणी सादर दंडवत प्रणाम करूया. वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा कल्पतरुभ्यश्च सिंधुभ्यैव च कृपा सिंधुभ्येव च पतितानां पावनेभ्यो पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो. वैष्णवेभ्यो नमो नमः. तर अनंत कोटी वैष्णव जय. जय. तर सर्व भक्तांना कळवण्यात येते की आजचं जे सेशन आहे इस्कॉन बीड IYF या चॅनलवर हे व्हिडिओ अपलोड केलं जाईल. ज्या भक्तांना म्हणजे टेक्निकल इश्यूमुळे ऐकता आले नाही तर ते युट्यूब चॅनलवर पुन्हा ऐकू शकतात. धन्यवाद. हरे कृष्ण.